नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज TCSचा खूप आवडता टॉपिक जो की समूहदर्शक शब्द म्हणजे कोणताही पेपर जर बघितला आपण तर त्यावर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न यावरती असतात. तसेच जर आपण बघितलं म्हणजे ध्वनिदर्शक शब्द वगैरे साहित्य टोपण नावे हे तर TCS विचारते, आपण ते तर समोर बघणार आहे. पण हे बघा समूहदर्शक शब्द आज पुरेपूर कंप्लीट करून घेणार आहे. हे तुम्ही कधी वाचले नसतील, कुठे कधी वाचायला देखील भेटले नसतील असे आपण यामध्ये कव्हर करणार आहे. आणि याची PDF सुद्धा देखील मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे. ही मी स्वतः लिहिलेली आहेत. मी शोधून काही PYQ मधून ॲड केलेले आहेत. त्यामुळे सर्व तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे, ते म्हणजे इथे. तर चला आता बघूया आपण समूहदर्शक शब्द संपूर्ण कव्हर करून घेऊया आपण. बघा आता लोकांची काय असते तर लोकांची असते गर्दी, उतारूंची झुंड, फुलांचा गुच्छ. हे बघा फुलांचा गुच्छ असतो तर फुलझाडांचा काय असतो तो ताटवा असतो बघा. लमानांचा तांडा, वाळूचा तो असतो ढीग, उंटाचा काय असतो तर तांडा. बघा उंटाचा तांडा तसेच लमानांचा देखील काय असतो तांडा. असं लक्षात ठेवत चला. बघा आता उंटाचा तांडा तसेच लमानांचा देखील काय असतो तर तांडा असतो बघा. तारकांचा काय असतो तर तो असतो पुंज, किल्ल्यांचा जुळगा, लोकप्रतिनिधींची असते संसद, साधू संतांचा असतो तो जत्था. आज थोडं बाहेर काम चालू असल्यामुळे थोडा आवाज येऊ शकतो, तर आजच्या दिवस थोडा ॲडजस्ट करून घेसालच. बघा विमानांचा काय असतो तो ताफा, मेंढरांचा काय असतो तर कळप, बांबूंचे असते बेट. हे बघा बांबूंचे असते ते बेट आणि वेळूचे असते ते बन. समोर ते आहेच पण तरी पण लक्षात ठेवा. बांबूचे काय असते तर बेट आणि वेळूंचे काय असते तर बन असते बघा. भाकरींची चवळ असते, महिलांचे मंडळ असते तर करवंदाची काय असते जाळी, भातांची लोंबी. बघा जशी आपली गव्हाची ओंबी असते तशी भाताची काय असते तर लोंबी. दुर्वांची जुडी, रसिक श्रोत्यांची स्त्रोतृवृंद. बघा त्याला आपण काय स्त्रोतृवृंद असं देखील म्हणतो आपण. हत्तींचा काय असतो तर तो असतो कळप, हत्तींचा कळप लक्षात ठेवा. बघा मेंढरांचा कळप तसेच हत्तींचा देखील कळप असतो. असे डिफरन्स लक्षात ठेवत चला. बघा बघूया आता नेक्स्ट. वाचकांचा असतो मेळावा, सैनिकांची फलटण, जळतनाची मोळी. बघा जे जळतण आपण लाकडाचं असते ती जळतनाची काय असते तर मोळी. खेळाडूंचा असतो तो संघ, वेळूचे बन आपण बघितलं. इकडे काय वेळूचे बन तर मागे काय बघितलं आपण बांबूचे बेट असते बघा. वाद्य वाजवणाऱ्यांचा काय असतो वाद्यवृंद असतो बघा. वाद्य वाजवणाऱ्यांचा काय तर वाद्यवृंद असतो. जहाजांचा काफिला असतो, वस्तूंचे भांडार असते, वानरांची टोळी असते तर माणसांचा असतो तो घोळका लक्षात ठेवा. आणि दरोडेखोरांची देखील काय असते तर टोळी असते. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करायचा आहे. बघा पोळ्यांची काय असते तर चवळ असते बघा. काजूची गाथण. आणि TCS यावर 100% आता येणारी समोर धर्मदायाची परीक्षा वगैरे आहे त्यावर बघा 1 ते 2 प्रश्न 100% यावर विचारणार. त्यामुळे आत्ताच पाठ करून ठेवा. भक्तांची रांग किंवा लोंढ म्हणतात त्याला, भक्तांचा लोंढ. उंटांचा तांडा, मडक्याची काय असते तर उतरंड असते बघा. फळझाडांचे उपवन असते, हा TCSने विचारला आहे बघा. फळझाडांचे काय असते तर उपवन असते. आंब्याची असते आडी. हे बघा ही पिकू घातलेल्या आंब्यांची आडी असते तर आंब्याच्या झाडांची जी असते ती राई वगैरे असते बघा. हे आंब्यांच्या झाडं हे काय आंब्याची असते पिकू घातलेल्या आंब्यांची आडी. ताऱ्यांची आकाशगंगा, घोड्यांची तुकडी असते. धान्याची काय असते तर धान्याची असते बघा रास, धान्याची रास असते. पंत्यांची बघा आरास किंवा माळ म्हणतो आपण त्याला. पंत्यांची काय असते मग ती माळ असते. लक्षात ठेवा. खूप डिफिकल्ट विचारलं जातं आपल्या परीक्षेला, त्यामुळे सगळेच लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. आदिवासींचा असतो तो समूह, केळीचा असतो तो घड, लतावेलींचा असतो तो कुंज. लक्षात ठेवा बघा लतावेलींचा काय असतो कुंज. सार्वजनिक कार्यक्रमांचा काय असतो तर तो असतो महोत्सव. पक्ष्यांचा असतो तो थवा, मधमाशांचे मोहोळ असते बघा. वारकऱ्यांची दिंडी, संतांची मांदियाळी. हा देखील लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा आहे. संतांची काय असते तर मांदियाळी असते.
मुंग्यांची काय असते तर रांग, गाईगुरांचे असते ते खिल्लार, दुश्मनांचे भांडण, मुंग्यांची रांग, हा रिपीट झाला आहे बघा, आणि मुंगळ्यांची देखील रांग, मुंग्यांची आणि मुंगळ्यांची रांग, गवताची असते ती गंजी, गव्हाची उंबी, फुलझाडांचे उपवन बघा, पोत्याची असते ती थप्पी, गुलाबांचा ताटवा म्हणजे फुलांचा ताटवा असतो बघा, रोपांची रोपवाटिका, आणि गाणे गाणाऱ्यांचा असतो तो गानवृंद. लक्षात ठेवत चला, गाणे गाणाऱ्यांचा काय गानवृंद असतो. चला बघूया आता नेक्स्ट. वृक्षांचा काय असतो तो घड किंवा त्याला आपण घोस म्हणतो. कोळींचे असते ते जाळे बघा, कोळ्यांचे जाळे, झाडाझुडपांचे असते वन, नायकांचा असतो गट असतो नायकांचा, हा देखील लक्षात ठेवा. केसांचा असतो झुपका, खाटिकांची असते ती चाळ, आपण बघा चाळ म्हणतो, चाळ कशाची तर मग खाटिकांची असते ती चाळ. विचारवंतांची असते परिषद, खेचरांचे असते टोळके, मासिकांचा गठ्ठा, ह्या लक्षात ठेवा बरं का, हा MP आहे, हा TCSने विचारला. खेचरांचे काय तर असते ते टोळके. तमाशाचा काय असतो फड किंवा त्याला डाव म्हणतात, हा देखील डाव दिलेला होता ऑप्शनमध्ये बघा, त्यामुळे लक्षात ठेवा. मुलांचा असतो घोळका, केसाची असते ती बट बघा, केसांची बट तर केसाचा झुपका, हा डिफरन्स लक्षात ठेवत चला, यामुळेच आपले छोट्या छोट्या गोष्टींवर प्रश्न चुकतात. धावांचा रतीब, घाणीचा असतो तो ढीग, प्रश्नपत्रिकांचा संच, गाळाचा असतो तो थर, गाळाचे बघा आपण एकावर एक असे थर बसतात गाळाचे, मग काळाचा काय असतो तो थर. गवताची पिंडी, गवताची गंजी तसेच पिंडी लक्षात ठेवा. खारकांचा ढीग, पाठ्यपुस्तकांचा संच किंवा गठन ज्याला म्हणतो आपण पाठ्यपुस्तकांचा. नाण्यांचा संग्रह, फळांचा घोस, फळांचा काय लक्षात ठेवायचा आपल्याला घोस. लुटारूंची झुंड, दुधाचा रतीब, हा लक्षात ठेवा विचारून झालेला, दुधाचा काय असतो तर रतीब. नावाची संघटना, पालेभाजीची गड्डी बघा, पालेभाजीची काय असते तर गड्डी असते. पोत्यांची थप्पी, गाईचे दावण किंवा टोळके, आपण बघा गावाकडच्या मुलांना माहीत असेल मे बी, ग्रामीण भागातील आपण गाय दावणीला बांधली असं म्हणतो, मग गाईचे काय असते दावण असते बघा. कार्यकर्त्यांची असते ती संघटना, विद्यार्थ्यांचा असतो तो गट, आणि पेपराचा गठ्ठा लक्षात ठेवा. नारळांचा ढीग, नारळांची पेंड लक्षात ठेवा, नारळांचा जर विचारलं तर ढीग आणि नारळांची विचारलं तर पेंड असते बघा. ग्रंथप्रेमींचे साहित्य संमेलन असते. आणि रुपांची बघा, ही रुपयांची आहे बरं का, रुपयांची काय असते तर ती असते चवड, रुपयांची चवड लक्षात ठेवा. बघा पत्यांची सूची, केळ्यांचा लोंगर, घराची काय असते चाळ किंवा आळी आपण त्याला म्हणतो. हरणांचा काय असतो तर तो असतो कळप लक्षात ठेवा. ढगांचा काय असतो घनमंडल बघा, हा देखील विचारला आहे TCSने. ढगांचा काय असतो घनमंडल. विटांचा काय असतो तर ढिगारा. देवाचे गुणगान काय त्याला आपण भजन म्हणतो, जे आपण ग्रामीण भागात म्हणलं जातं देवाचे गुणगान आपण भजन. नोटांचे पुंडके, हा महत्त्वाचा आहे, हा देखील TCSने विचारला आहे लक्षात ठेवा. नोटांचे काय असते तर पुडके. उसांची मुळी बघा, आता गुरुद्वाऱ्यातील भक्तप्रसाद ज्याला काय म्हणतो लंगर म्हणतो, लंगर हा देखील लक्षात ठेवा. लंगर कशाला म्हणतो गुरुद्वाऱ्यातील भक्तप्रसाद ज्याला म्हणतो त्याला लंगर म्हणतो आपण. उपकरणांचा संच, कवितांचा काय असतो तर तो कवितांचा असतो संग्रह. घारीचा काय असतो तर थवा, घारीचा थवा लक्षात ठेवा. नावाची काय असते तर यादी किंवा सूची असते. प्रवाशांची झुंबड असते बघा. पैशांचा काय असतो दौलतजादा बघा, पैशांचा काय दौलतजादा बघा. बालवीरांचे काय असते तर पथक असते पथक. नोटांची भेंडोळी, नोटांची काय असते तर भेंडोळी. आणि आंब्याच्या झाडांची काय असते तर ती असते
राई. आणि पिकू घातलेल्या आंब्यांची काय असते तर ती असते आडी. बघा अशा प्रकारचे हे आहेत शब्द. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण बघितले हे TCSसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. आणि TCS एक तरी क्वेश्चन, कमीत कमी एक क्वेश्चन तरी कोणताही पेपर काढा TCSचा यावर आहेत. आणि जास्तीत जास्त कधी कधी 3 ते 4 प्रश्न देखील विचारले आहेत. जोड्या लावांमध्ये सुद्धा प्रश्न यावरती विचारले आहेत. आणि यावरती मी बरेच PYQ देखील ॲड केले. त्यामुळे एवढं जरी केलं तर तुम्ही याच्या बाहेर तुमचा एकही शब्द जाणार नाही. आणि याची PDF जी आहे ते टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. आता येणारे समोर खूप परीक्षा असणार आहेत जे की TCS कंडक्ट करणार आहे. त्यामुळे तुम्ही हे पाठच करून ठेवा. आणि याच्यानंतर तर आता तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स देखील चालू केला आहे बघा मी. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. संपूर्ण मराठी शब्दार्थ आता नुकताच कोर्स चालू केला आहे आपण. त्यामध्ये तुमचं संपूर्ण शब्दार्थ आपण कव्हर करणार आहे बघा. मग त्यामध्ये तुम्ही TCSची परीक्षा द्या किंवा MPSC द्या किंवा इतर कोणती परीक्षा द्या, त्याबाहेर शक्यतो काही जाणार नाही. आणि बघा हे जे TCSचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते तर मी धर्मादायाची परीक्षा संपणार आहे त्याच्या आत सगळे कव्हरच करून घेतो. त्यामध्ये संपूर्ण TCSचे महत्त्वाचे टॉपिक कव्हर करून घेतो. त्यामुळे जर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.